Now, in this video, we are going to study genetic disorders of topic inheritance and variation. Genetic disorders are broadly grouped into two categories as Mendelian disorders and chromosomal disorders. Mendelian disorders are mainly caused due to alteration or mutation in the gene. म्युटेशन होतं म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे mRNA स्ट्रँडवरती कोडॉन्स असतात. त्या कोडॉन्समध्ये जे नायट्रोजन बेसेस असतात त्या नायट्रोजन बेसेसचा सिक्वेन्स चेंज होतो आणि एक कोडॉन एका अमिनो ॲसिडसाठी असतो. त्यामुळे नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स जर चेंज झाला तर वेगळंच अमिनो ॲसिड त्या ठिकाणी येतं आणि त्याच्यामुळे जी डिसऑर्डर होते त्याला म्हणायचं मेंडेलियन डिसऑर्डर्स. एक्झाम्पल थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, phenylketonuria. These are examples of Mendelian disorders. On the other hand, chromosomal disorders are caused due to absence or excess of one or more chromosome or their abnormal arrangement. तर क्रोमोझोमल डिसऑर्डर्समध्ये काय होतं ह्युमन बिईंगमध्ये, तर एखादा क्रोमोझोम एक्स्ट्रा झाला किंवा एखादा क्रोमोझोम कमी झाला तरीसुद्धा डिफेक्ट दिसतो ह्युमन बिईंगमध्ये, त्याला म्हणायचं क्रोमोझोमल डिसऑर्डर. किंवा क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये जर बदल झाला तरीसुद्धा ह्युमन बिईंगमध्ये डिफेक्ट दिसतो, त्याला म्हणायचं क्रोमोझोमल डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, केलाइन-फिल्टर सिंड्रोम. आता हे डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, केलाइन-फिल्टर सिंड्रोम याच्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत. ही शास्त्रज्ञांची नावं आहेत डाऊन, टर्नर, केलाइन-फिल्टर. त्यांनी हे डिसीज ह्युमन बिईंगमध्ये असतात असं प्रथम निदर्शनास आणलं म्हणून त्याची नावं दिलेली आहेत. आता पहिला पॉईंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे थॅलेसेमिया. थॅलेसेमिया इज अन ॲटोझोमल इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसीज. आता ॲटोझोमल म्हणजे काय, तर ह्युमन बिईंगमध्ये आपल्याला माहीत आहे की ॲटोझोम आणि सेक्स क्रोमोझोम असतात. ॲटोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स अँड सेक्स क्रोमोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ सेक्स. मग या ॲटोझोमल क्रोमोझोममध्ये डिफेक्ट होतो आणि तो जो डिफेक्ट आहे तो इनहेरिट होतो आणि हे रिसेसिव्ह जीनमध्ये होतं. डॉमिनंट जीन आणि रिसेसिव्ह जीन आपल्याला माहिती आहे. रिसेसिव्ह जीनमध्ये डिफेक्ट होतो आणि त्यामुळे हा थॅलेसेमिया डिसीज होतो. दिस डिसीज डिस्कवर्ड बाय कुली इन 1925. इट इज मेडिटेरियन सी डिसऑर्डर. मेडिटेरियन सी डिसऑर्डर म्हणजे काय, तर मेडिटेरियन सीच्या आजूबाजूला जे देश आहेत त्या देशातील लोकांच्या मध्ये आपल्याला ही डिसऑर्डर दिसते म्हणून त्याला म्हणतात मेडिटेरियन सी डिसऑर्डर, इन्क्लुडिंग इंडिया. तर भारतसुद्धा त्या मेडिटेरियन सीच्या बाजूचा देश असल्यामुळे आपल्याला भारतामधील लोकांच्या मध्ये सुद्धा ही डिसऑर्डर दिसते. इट इज अ क्वांटिटेटिव्ह डिसऑर्डर. क्वांटिटी मीन्स संख्या. तर क्वांटिटेटिव्ह डिसऑर्डर काय म्हणायचं त्याला, तर नंबर ऑफ अमिनो ॲसिड इन द हिमोग्लोबिन चेन डिक्रीजेस. इथे काय होतं, अमिनो ॲसिड नंबर जो आहे तो हिमोग्लोबिन चेन मधला डिक्रीज होतो. हिमोग्लोबिन इज अ वन टाइप ऑफ प्रोटीन अँड इट इज मेड अप ऑफ अमिनो ॲसिड. About 145 amino acids are present in the hemoglobin, but due to the defect in chromosome, the number of amino acid decreases. Okay, hemoglobin molecule is made up of 4 polypeptide chain. आता hemoglobin जो आहे तो 4 polypeptide chain ने बनलेला असतो. एक polypeptide chain अनेक amino acid ने बनलेली असते. दुसरी, तिसरी आणि चौथी अशा 4 अमिनो ॲसिडच्या चेन असतात. त्याच्यामध्ये 2 ज्या चेन आहेत त्या अल्फा चेन आहेत आणि 2 बीटा चेन. लक्षात, द सिंथेसिस ऑफ अल्फा चेन्स आर कंट्रोल्ड बाय 2 क्लोजली लिंक्ड जीन्स HbA1. आता HB म्हणजे हिमोग्लोबिन, A1 जीनचं नाव आहे आणि HbA2 जीन. These genes are present on chromosome number 16.
आपल्यामध्ये क्रोमोझोमला नंबर दिलेले आहेत 1 2 3 4 5. आपण स्लाइडमध्ये पाहूया. या ठिकाणी हा जो 16 नंबरचा क्रोमोझोम आहे याच्यामध्ये डिफेक्ट होतो. याच्यावरती A1 जीन आणि A2 जीन आहे. A1 जीन आणि A2 जीन प्रेझेंट ऑन क्रोमोझोम 16. While the synthesis of beta chain is controlled by single gene HBB on chromosome 11. आता असाच क्रोमोझोम इथे 11 आहे. पहा 16 नंबरचा इथे आहे आणि हा 11 नंबरचा क्रोमोझोम आहे. त्याच्यावरती जे जीन असतात ते काय करतात, बीटा चेन तयार. डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन इज अफेक्टेड, थॅलेसेमिया इज क्लासिफाइड एज अल्फा थॅलेसेमिया अँड बीटा थॅलेसेमिया. इट इज कॉज्ड ड्यू टू डिलिशन और म्युटेशन ऑफ जीन which codes for alpha and beta globin chain that result in abnormal synthesis of hemoglobin. मग इथे काय होतं पहा, डिलिशन म्हणजे तो भाग निघून जातो, और म्युटेशन म्हणजे त्याच्या नायट्रोजन बेसिसमध्ये बदल होतो, सिक्वेन्समध्ये बदल होतो, विच कोड फॉर अल्फा अँड बीटा. आपल्याला माहिती आहे अल्फा चेन तयार होण्यासाठी जे जीन आहे ते क्रोमोझोम नंबर 16 वरती आहे आणि बीटा चेन तयार होण्यासाठी जे जीन आहे ते 11 नंबरच्या क्रोमोझोमवर. मग त्याच्यामध्ये त्या जीनमध्ये डिलिशन झालं किंवा त्या जीनमध्ये म्युटेशन जर झालं, या चेन तयार होत असताना डिफेक्ट किंवा या चेन ॲबनॉर्मल तयार होते. मग या थॅलेसेमियामध्ये सिम्पटम्स काय दिसतात? पर्सन शोज सिम्पटम्स लाईक ॲनिमिया, लेस सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू टिश्यू. ॲनिमियामध्ये काय होतं, लेस सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू टिश्यू, ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो. पेल येलो स्किन, डार्क युरिन, जॉन्डिस बिकॉज डिफेक्टिव्ह RBCs एंटर इनटू लिव्हर फॉर ब्रेकडाऊन ड्यू टू विच बिलिरुबिन लेवल इन्क्रीजेस. आता इथे काय होतं पहा, RBC वरती हिमोग्लोबिन येतच नाही. हिमोग्लोबिन काय करतं तर इट हॅज capacity to combine with oxygen and carbon dioxide. When it combines with oxygen, it forms oxyhemoglobin, and when it combines with carbon dioxide, it forms carboxyhemoglobin. आता या दोन रिएक्शन होणं गरजेचं असतं. जेव्हा टिश्यूला ऑक्सिजन सप्लाय करणं गरजेचं असतं तेव्हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनशी कंबाईन होत असतं आणि टिश्यूमध्ये किंवा सेलमध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो तो बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी हिमोग्लोबिनच तो CO2 परत घेऊन येतो. म्हणजे जाताना ऑक्सिजन घेऊन जातो आणि येताना कार्बन डायऑक्साईड येतो. मग आता हिमोग्लोबिन जर RBC वर नसेल तर ऑक्सिजन पुरवठा होणार नाही. मग अशा ज्या डिफेक्टिव्ह RBCs आहेत त्याचं डिनॅच्युरेशन होतं, ते लिव्हरमध्ये होतं. मग लिव्हरमध्ये बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं. RBCचं डिनॅच्युरेशन झालं की बिलिरुबिन तयार होतं आणि त्याचं प्रमाण वाढतं. मग ते ब्लडमध्ये मिक्स झाल्यामुळे आपली स्किन जी आहे ती येलो दिसते, त्यालाच आपण जॉन्डिस झालं. नेक्स्ट सिम्पटम इज हिपॅटोस्प्लिनोमेगॅली, दॅट इज साइज ऑफ स्प्लीन इन्क्रीजेस, चेंज इन साइज अँड शेप ऑफ RBCs. RBCचा आकार सुद्धा वाढतो. स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जर ऑक्सिजन पुरवठा झाला नाही सेलला तर त्या ठिकाणी मेटाबॉलिझम घडणार नाही. मेटाबॉलिझम जर घडलं नाही तर नवीन सेल तयार होण्यासाठी जे सबस्टन्सेस लागतील किंवा मटेरियल लागेल ते तयार होणार नाही. मग नवीन सेल तयार होणार नाही, सेल डिव्हिजन होणार नाही आणि सेल डिव्हिजन जर झाली नाही ह्युमन बिईंगची ग्रोथ होणार नाही. मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज नीडेड टू दीज पेशंट. या लोकांना रक्त पुरवठा करणं गरजेचं आहे. थॅलेसेमिया डिफर्स फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये फरक आहे लक्षात. थॅलेसेमियामध्ये काय होतंय तर RBC वरती हिमोग्लोबिन तयार होतं आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं ते पाहूया आपण. सिकल सेल ॲनिमिया इज क्वालिटेटिव्ह डिसऑर्डर, थॅलेसेमिया इज क्वांटिटेटिव्ह डिसऑर्डर, while sickle cell anemia is qualitative disorder. क्वालिटी म्हणजे त्याची प्रत कमी होते. We know hemoglobin chain is made up of 145
amino acid. Defect occur in amino acid number 6. 6 नंबरच्या amino acid मध्ये डिफेक्ट आढळतो, त्याला म्हणायचं पॉइंट म्युटेशन. 5 ला नाही, 7 ला नाही, तर कुठे 6 ला आढळतो, म्हणून त्याला म्हणायचं पॉइंट म्युटेशन. आणि mRNA कोडॉन्स आर प्रेझेंट. कोडॉन नंबर 6 इज GAG फॉर amino acid glutamic acid in normal condition. ग्लुटॅमिक ॲसिड साठी कोडॉन जो आहे तो GAG हा mRNA स्ट्रँडवर आहे 6 नंबरला. बट ड्यू टू सम रिझन्स इफ मिडल ए इज रिप्लेस्ड बाय U, आता हा जो ए आहे त्याच्याऐवजी U जर तिथे गेला, देन कोडॉन चेंजेस ॲज GUG. GAG च्या ऐवजी काय होणार GUG. देन दिस कोडॉन इज फॉर अमिनो ॲसिड व्हॅलिन. व्हॅलिन अमिनो ॲसिड तयार होतं विच चेंजेस नेचर ऑफ प्रोटीन हिमोग्लोबिन. त्यामुळे काय होणार, हिमोग्लोबिनचं नेचर बदलणार. ग्लुटॅमिक ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन आलं, त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, RBCचा आकार चेंज होतो. इट बिकम्स सिकल सेल, विळीसारखा त्याचा आकार होतो. त्यामुळे ऑक्सिजन कमी प्रमाणात ट्रान्सपोर्ट केला जातो. तर ही जी डिसऑर्डर आहे सिकल सेल ॲनिमिया इज ऑल्सो नोन ॲज सबस्टिट्यूशन डिसऑर्डर, कारण का एच्या ठिकाणी U गेला. और इट इज ऑल्सो नोन ॲज ट्रान्सव्हर्जन डिसऑर्डर. ह्याच्यावर प्रश्न विचारतील, सिकल सेल ॲनिमिया इज ट्रान्सव्हर्जन डिसऑर्डर एक्सप्लेन, किंवा सिकल सेल ॲनिमिया इज सबस्टिट्यूशन डिसऑर्डर एक्सप्लेन. तर काय लिहायचं त्या ठिकाणी, GAG च्या ऐवजी U जातो आणि त्यामुळे वेगळंच अमिनो ॲसिड त्या ठिकाणी येतं आणि त्यामुळे हिमोग्लोबिन नॉर्मल हिमोग्लोबिन मध्ये बदल होतो. टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे पहा, द फॉर्मर इज अ थॅलेसेमिया इज अ क्वांटिटेटिव्ह डिसऑर्डर, प्रॉब्लेम ऑफ सिंथेसाइजिंग फ्यू ग्लोबिन मोलिक्यूल, while the latter is that is sickle cell anemia is qualitative problem of synthesizing an incorrectly functional globin. तर हे लक्षात आलं का, थॅलेसेमिया क्वांटिटेटिव्ह डिसऑर्डर म्हणजे त्याच्यामध्ये अमिनो ॲसिडची क्वांटिटी कमी होते, आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये अमिनो ॲसिड बदलल्यामुळे ग्लुटॅमिक ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन आल्यामुळे तिथे हिमोग्लोबिनची क्वालिटी बदलते. ओके, समजलं? थँक्यू.